राज्य सरकारमध्ये सकाळी एकत्र शपथविधी करणारी शिवसेना भाजप दुपारनंतर मात्र एकमेकांचे खड्डे खोदत होते। सत्तेत एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षांनी मुंबईत वेगवेगळे रस्ते पाहणी दौरे आयोजित केले होते। विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी पश्चिम द्रुतगती मार्गावर खड्ड्यांची पाहणी केली। राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे दाखवण्यासाठी शिवसेनेने हा दौरा आयोजित केला होता। मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांना कळण्यात यावं की फक्त बीएमसीचे रस्ते नाही आहेत, कारण इतर प्राधिकरणाचे पण रस्ते आहेत आणि त्याची कंप्लेंट वारंवार तेथील लोकप्रतिनिधींनी केलेला आहे। आणि लोकांनाही माझं आव्हान आहे तुमच्या मार्फत की तो रस्ता कोणाचा आहे ते बघून जर त्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केली तर त्याचं निवारण जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं। भाजपने पण रस्त्यावर व्हिजिट करावी जेणेकरून नागरिकांचे प्रश्न हे सोडवले जातील। एकीकडे महापौर व्हिजिट करतात, एकीकडे आमदार व्हिजिट केल्यावर मला असं वाटतं मुंबई शहरातले सगळे बांधकाम मंत्र्यांनाच रस्त्यावर उतरवलं। मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व रस्त्यांवरील खड्डे येत्या शुक्रवारपर्यंत भरले जातील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली। मुंबई महापालिकेने मागणी केल्याप्रमाणे पीडब्ल्यूडीचे मुंबईतील रस्ते डागडुजीसाठी त्यांच्याकडे देण्याची तयारी केली असतानाही बीएमसीने हे रस्ते अचानक स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे खड्डे दिसत असल्याचं पाटील म्हणाले। मधल्या काळामध्ये हे रस्ते आपण आता मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर केल्यामुळे आपल्याला ह्या कामावर बजेट द्यायचं नाहीये असं मानून कामं झाले नाहीत। पण ज्या क्षणी त्यांनी असं म्हटलं की नको ह्या पावसाळ्यात नको, जानेवारी 2017 द्या, त्या क्षणी आम्ही लगेचच शॉर्ट नोटीसने टेंडर काढली। महापालिका निवडणुकांआधी आता शिवसेना भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही। मुंबईत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांसाठी बीएमसी आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी मुंबईकरांचं खरं दुःख कधी समजून घेणार हा खरा प्रश्न आहे। कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।